नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतेच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी सर्कल हा लेसन टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण लेक्चर नंबर 2 या ठिकाणी बघणार आहोत। लेक्चर नंबर 1 जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने सर्कलची रिलेटेड असणारा बेसिक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। किंवा क्लास 7 चे बाकीचे लेसन्स जर तुम्हाला बघायचे असतील किंवा हार्ड जात असतील तर त्याची ही लिंक आपण प्लेलिस्ट वाइज डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 43 या ठिकाणी आपण बघणार आहे। पण त्याआधी चॅनलवर नवीन पहिल्यांदाच असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। चला तर मग बघूया प्रॅक्टिस सेट 43। आज क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये, डायरेक्ट आपण बुक्स मधले क्वेश्चन्स रीड करणार आहे आणि आन्सर्स या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहे। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन्स आपण काय आहे तो बघूया। तुम्ही क्वेश्चन्स माझे जसे मी क्वेश्चन्स रीड करते तसे तुम्ही तुमचेही बुक्स रेफर करा, तुम्ही नोटबुक पेन पेन्सिल घेऊन बसा, जेणेकरून आपण ज्या वेळेला म्हणजे मी ज्या वेळेला सॉल्व्ह करत असते त्यावेळेला लक्ष द्या। गणित एक झाले की पॉज करा, ते तुम्ही गणित न बघता सोडवायचा प्रयत्न करा आणि जरी नाही समजलं परत एकदा व्हिडिओ बघा आणि परत एकदा सोडवा गणित। असं जर केलं तरच तुम्हाला मॅथ्स परफेक्ट होऊ शकतो। ठीक आहे, तर बघा आता फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया। चूज द करेक्ट ऑप्शन आहे। फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले बघा, इफ आर्क AXB अँड आर्क AYB आर द करस्पॉन्डिंग आर्क्स। म्हणजे फर्स्ट आपण गिव्हन राईट करत जाऊया। काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, आर्क AXB अँड आर्क AYB आर करस्पॉन्डिंग आर्क्स। ठीक आहे, नंतर काय सांगितलेलं आहे बघा, आता या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तर मेजर आर्क काय सांगितलेलं आहे तर AXB इज इक्वल्स टू 120 डिग्री अँड देन फाइंड, काय फाइंड करायचंय आपल्याला या ठिकाणी तर मेजर आर्क काय असणार आहे आपला AYB या ठिकाणी आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं आहे। आता जर समजा एक सर्कल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि या सर्कल मध्ये एक आर्क दिलेला आहे, जो आहे इथला बघा कुठला आर्क दिलेला आहे आपल्याला तर AX आणि इथं B आहे तो 120 डिग्रीचा दिलेला आहे आणि AYB इकडचा जो आर्क आहे तो तुम्हाला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे। तो आता बघा टोटल सर्कल हा कितीचा असतो तर 360 डिग्रीचा असतो, बरोबर आहे। त्यातले इकडचे जे आहेत ते 120 डिग्री गेले, म्हणजे राहिले किती बघा तर 360 मायनस 120 केले तर तुम्हाला इकडचा आर्कची लेंथ मिळणार आहे। म्हणजेच काय काढायला सांगितलं आपल्याला तर बघा मेजर आर्क काय आहे AYB इज इक्वल्स टू काय असणार आहे या ठिकाणी 360 मायनस कुठला आर्क दिलाय मेजर आर्क AXB दिलेला आहे, म्हणून 360 मायनस किती दिलेला आहे बघा 120 डिग्री। ठीक आहे, सबट्रॅक्शन केली, इथं आले 0, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 3 मधून 1 गेले 2 राहिले, 240 डिग्री। म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 240 डिग्री असणार आहे। म्हणजे यातला कितवा ऑप्शन करेक्ट असणार आहे, जो थर्ड वन ऑप्शन आहे तो काय असणार आहे या ठिकाणी करेक्ट वन ऑप्शन असणार आहे। आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया। सेकंड क्वेश्चन रीड करते, सम आर्क्स आर शोन इन द सर्कल विथ द सेंटर O। म्हणजे आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे बघा। ठीक आहे, या डायग्राम मध्ये ही आपली डायमीटर आहे, इथं O आहे, इथं QR दिलेला आहे, नेक्स्ट इथं X आहे, इथं P दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला Y दिलेलं आहे। आणि आपल्याला आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, राईट द नेम्स ऑफ द मायनर आर्क। फर्स्ट काय करायचे आपल्याला मायनर आर्कचे नेम्स राईट करायचे आहेत। नंतर आहे आपल्याला मेजर आर्क्स। ठीक आहे, आणि थर्ड वन आपल्याला राईट करायचे सेमी सर्क्युलर आर्क्स। ठीक आहे, आता बघा फर्स्ट कुठला आहे आपला, आता फर्स्ट आहे आपला मायनर आर्क। आता मायनरचा अर्थच काय होतो तर स्मॉल आर्क, बरोबर आहे। आता यातले स्मॉल आर्क्स कुठले कुठले आहेत बघा, तर फर्स्ट जर घेतला तर हे बघा PXQ, म्हणजे काय लिहिणार आहे आपण आर्क PXQ हा फर्स्ट झालेला आहे।
त्याच्यानंतर बघा पी आणि आर हा पण एक आहे आर्क आहे, त्यामुळे इथे लिहिणार आहे आपण आर्क पी आर. त्याच्यानंतर बघा आर आणि वाय आहे, त्यामुळे इथं लिहिलं आर्क आर वाय झालेला आहे. त्याच्यानंतर बघा क्यू वाय आर्क क्यू वाय. ठीक आहे. अजून कुठलं होतंय बघा क्यू एक्स आहे. ठीक आहे. अजून काय झालं बघा पी एक्स एक राहिलेला आहे, ते पण राईट करून घेऊया पी एक्स. अजून कुठला आर्क राहिलाय का जो स्मॉलर आहे? नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मेजर आर्क्स. आता मेजर म्हणजे काय, तर तुम्ही इथं बघा फर्स्ट काय लिहू शकता पी क्यू आर लिहू शकता, किंवा इकडून सुरुवात जर केली तर इथं बघा पी आर वाय लिहिला, आर्क पी आर वाय लिहू शकता. त्याच्यानंतर बघा अजून आर्क आर वाय क्यू असू शकतं. त्याच्यानंतर आर्क बघा आता इथं पी क्यू आर म्हणजे इथून पूर्ण इथपर्यंत तोही असू शकणार आहे, पी क्यू आर असणार आहे. अजून कुठला येईल बघा आर्क पी क्यू वाय पण असणार आहे. ठीक आहे. अजून कुठला येईल बघा एक्स क्यू आणि इथं पी हा पण येऊ शकतो, एक्स क्यू आणि पी हा पण एक आर्क होऊ शकतो. बरोबर आहे. आता सेमी सर्क्युलर म्हणजे काय, तर सर्कल हाफ सर्कलचे जे आर्क्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो सेमी सर्क्युलर असं म्हणतो. तर सेमी सर्क्युलर मध्ये पहिला बघा इथं क्यू वाय आर म्हणजे हा एक अर्धा आलेला आहे, म्हणजे इथं आला आपला आर्क क्यू वाय आर आहे. दुसरा काय असणार आहे बघा आर्क तर आर पी क्यू. त्याच्यानंतर अजून काय असणार आहे तर आर्क आर एक्स क्यू. ठीक आहे. अजून काय राहिलेत का? नाही. हे एवढेच आर्क असणार आहे जे सेमी सर्क्युलर आर्क्स असणार आहेत. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता लास्ट वन आणि थर्ड वन जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण बघूया. काय सांगितलेलं आहे बघा, इन अ सर्कल विथ द सेंटर ओ द मेजर्स ऑफ मायनर आर्क इज 110. म्हणजेच काय दिलेले आपल्याला लेट मायनर आर्क इज इक्वल्स टू 110 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. व्हॉट इज द मेजर आर्क पी क्यू वाय. आर्क काय सांगितलेले आपल्याला पी वाय क्यू काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे यासाठी आपल्याला काय करायला लागेल फॉर्म्युला यूज करायला लागेल, आणि फॉर्म्युला कुठला आहे बघा इथं आपला, तर मेजर आर्क इज इक्वल्स टू काय असतं आपलं तर 360 मायनस काय असणार आहे या ठिकाणी मायनर आर्क असणार आहे. आता इथं 360 तर लिहिले मायनस मायनर आर्क किती दिलेले आपल्याला 110 डिग्री दिलेले आहे. दोघांची सबस्ट्रॅक्शन केली, इथं आले 0 इथं आले 5 इथं आले 250 डिग्री. म्हणजे मेजर आर्क काय असणार आहे बघा, मेजर आर्क कुठला दिलाय पी वाय क्यू इज इक्वल्स टू 250 डिग्री असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.